नमस्कार मंडळी, पुन्हा स्वागत आपल्या चॅनल देतो राजचंद्र व्लॉग्स. तर आजची तारीख आहे 31 मे. आपण काल आलो 30 तारखेला चिपळूणला. तर आपण आता मिरजोळीत नाही आहोत, आपण आता प्रॉपर चिपळूणमध्ये आहोत. चिपळूणमध्ये येण्याचं कारण म्हणजे आमची मावशी आता इथे शिफ्ट झालेली आहे कात्रोळीवरून डायरेक्ट चिपळूण याच्यात. तर आता बघूयात कसं काय होतंय पुढे. आता आम्हाला आता शेल्डीतून आमची माणसं आले 2 मला घ्यायला. तर दाखवतो मावशीचं घर आणि कोण माणसं आलेत आपले ते घ्यायला. तर असं आहे, मम्मी आहे ती बसलेली माझ्यासोबत काल आलेली आहे. त्या साईडला आहे मावशी आणि दोघे जण आपले शेल्डीतून घ्यायला आलेले आहेत. कसं वाटतंय पोरांनो? छान वाटतंय. आम्ही खूप दिवसापासून तुमची वाट बघतो, तुम्ही कधी याल, कधी ब्लॉग शूट कराल. ओके, आता पाहूयात नाही तुझा, तुम्ही आता आलेला आहात आणि आता आपण जातो ब्लॉग शूट 100% करायला. आणि आपला जसा प्लॅन ठरला होता लास्ट टाइम तसा आपण सुद्धा यंदा बेत करायचंय बोलतो. विषय एंड करायचा यंदा पुन्हा वाढत जाऊ आपली चिकन पार्टी 100%. तर मावशी आहे इथं. मावशी काय कसं काय म्हणतेस? एकदम मजेत. बाकी काय मोठं घर जर मला हे वाटतंय कात्रीचं आलेलं गावा. हा छोटा आहे. हा तर ठीक आहे, चालतंय. आता काय त्या साईडला आहे बारकी पोर. तर काय म्हणताय? ओके चला मग आम्ही निघतो आता. ओके चला पोरांनो, जाऊयात आता. विषय एंड. गाडी येणार काय गाडी कसं म्हणताय की आता गावाला आले म्हटल्यावर काहीतरी एखादी बोनस ट्रिप तर घ्यावीच लागणार. गावाला आलं म्हटल्यावर असं नाही, ते कुठं करायला लागणार मंडई. पाहू शकता साईडला नदी आहे, नदीचा व्ह्यू, समोर येणाऱ्या गाड्यांचा व्ह्यू. हा म्हणजे युटर्न मारायला नको काय? विषय हार्ड केलेला. विषय हार्ड केलाय पोरांनी. विषय हार्ड केलाय पोरांनी 100%. चला तर मंडळी, आम्ही पोहोचलो शिर्डी गावामध्ये आणि आता आम्ही चाललोय भाई आम्ही भाऊ. तर मंडळी, वार्षिक आमची पार्टी असते, ते आता आम्ही निघालेलो आहोत. भाई आमरे आमची माणसं आहे सगळी. तर सोप्यात आपण आलेला आहे. तर बरं वाटतंय जरा शेल्डी गावात परत एकदा येऊन. आता बघूया चिकन पार्टी कशी काय होते आपली. आता बेत काय आहे? आजचा बेत आहे चिकन दम बिर्याणी आणि त्यासोबत चिकन 65. कडक एकदम. चला आता जाऊयात आपण लोकेशनवर जाऊ. लोकेशनवर कुठे असणार तसं लोकेशन आपला गोसांबेपाशी खाली म्हशीचा ढऊ. तो सेमच आपला बोलतो. सेम थोडा पुढे, त्याच्या थोडा पुढे. ओके चला लेट्स गो. मी पण आणला 2-3 शॉट जातो असे. काहीतरी पडला की तुझे पण आहे ना 2-3 शॉट गाडी लागतो. नाही, अशा प्रकारे आम्ही आता परत चाललेलो आहोत गौड म्हशीच्या ढोहाकडे. तर मस्त असं कोडं कसं वाटतंय. पावसाळा एकदम हे चाललंय. भाई शेट कसं वाटतंय तुम्हाला असं बघायला? एक नंबर एकदम कडक. आपण पर केले ह्याला अजून जोरात 100% विषय हार्ड करायचा बोलतो. गेल्या वर्षी आपण भाईला दाखवलेला पाठी टाकताना, पण आता तो आणताना पण बघा जरा एकदा. कसं आपली सगळी मेंबर आहेत, सगळे न्यू मेंबर आलेले आहेत. विष्णू सकपा कसं वाटतंय बाकी गावाला कसं चालू आहे? ह्याला आला नाहीस. अरे आलो ना, आता आलो ना, पण लेट आला. सुट्ट्या नाहीत ना. पण आता काय करणार, मे हा 31 मे आहे आज. लास्ट कसं लेट पण थेट की नाही. 1 मे रे, 1 मे काम शाळा घ्यायच्या आहेत ग्रामपंचायत. ओके आता जाऊया आपण डायरेक्ट आपल्या ह्याच्यावरती. हर्ष काय करतोयस? खड्डा काढतो, जरा चुली लावायचं आपल्याला. बापरे, 3 दगडी लावलेच बोलतो. 3 दगड इकडे झालाय. हा इथे एक झालाय. मोठं जंगी कार्यक्रम आहे बोलतो यंदा. कार्यक्रम संगीत जरा पूर आपले आलेत मुंबई पुण्यातून. हा राजकारण ब्लॉग्स आलेत आपल्या भेटायला. ओके त्यांच्यासाठी खास खोदणी चालू आहे. कडक वाटते खोदताना. असं झालेलं आहे नियोजन एकदम छान झालंय. एकदम विस्तो केलेला आहे. तू कसं वाटतंय? विस्त झालेलं आहे. आता विनू शेटची आपल्याला चांगली मदत लाभलेली आहे. आपल्याला जे वक्तृत्व लाभलं ते विनू सरांचं. तर आपला कामधंदा सोडून खास आपल्यासाठी आलेल्या पोरांसाठी पाहू शकतो. विनू सरांना दाखवतो 100%. बाकी एकदम व्यवस्थित. बेत काय आजचा बेत विनू शेट. आजचा बेत काय? बिर्याणी. आज बिर्याणी विनू शेटची आजची बिर्याणी आणि चिकन 65. ओके आजचा बेत ठरलाय. हॉटेल मॅनेजमेंट करतो.
नक्कीच ऑर्डर बिर्डर घेतल्या जातील यांच्याकडून. नक्कीच चला लेट्स गो. प्लेट घे, प्लेट घे. चला भाई शेठ पाण्याचा बाटला घेऊन आलेत. कडक पाठी हांडा घेऊन आलेत. कडक कडक नाही झालं केली गरम. मंगेश शेठ कसं वाटतंय? काय मुका आहेस की काय? कडक रे कडक कडक. नेक्स्ट ऑर्डर हा नाही. कसा आहे बोलतो? छान कडक आहे ना. खाऊ काय मी? कडक असं बघूया जरा आता खाऊन जरा कसं वाटतंय कसं नाही ते. कडकच झालं ग एकदम कडक मस्तच. जास्त त्याच्या परिस्थितीत कसं वाटतं तुम्हाला? मस्त मस्त वाटतंय बोलतो. तर जेवणार आहे की नाही फुल एकदम विषय हाड आहे बोलतो. लेट्स गो लेट्स गो. कसं झालं सीन? काय सीन? काही सीन आता बघ बिर्याणी दम लागलाय. दम लागला तुला? लावायचा आहे आता. तुला दम लागलाय? तर मंडई लवकर लवकर या जेवायला. आम्ही आता निवांत जेवणार आहोत. हे बघा कडक कडक मी फक्त ढवळतोय. बाकी सगळे केलेलं हर्षी शेठने. तर आता थोडं जेवूया आणि मासे पडायला जाऊ. पुढे भेटूयात आपण. बाय बाय. कडक कडक आणि जे टोपत त्याच्यामधला भात काढ आणि त्या पत्रावी काढून टाक. कडक कडक कडक. चांगली व्हेरी गुड. गुड गुड. आता हे रेडी आहे. इथं चिकन पण कडक असं शिजलेलं आहे. कडक 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 चिंचावून दिसतोस तू एकदम. विषय काय भाई? विषय आहे का? दिसण्याला महत्व नाही, करण्याला महत्व आहे. 100% 100% देऊन आपल्या भावासाठी नियोजन केलेलं आहे. नक्कीच नक्कीच. प्लॅनिंग नेव्हर फेल्स. वार्षिक प्रमाणे आपण याही वर्षी केलेलं आहे नियोजन. सलग दुसरं वर्ष आहे आपलं प्लॅनिंगचं. ओके. काय सुंदररीत्या आपले पोरं मेहनत करतात. पोरांना एकदा दाखव. पोरं आपली मेहनत करतात. दाखवलं पोरांना दाखव. तुझी पोरं मेहनत मेहनत दाखव करतायत. तुम्ही आता. आपण तर करत राहतो रे. पोरं आपली नाराज नाही रे. शिवामरण दाखव. कडक कडक हा. कडक कडक रे कडक रे. ठेव ना टोपात ठेव ना. येतील मासे बघ त्याच्या. कडक इकडे इकडे. नाही आता आमचं नियोजन पक्का झालेलं आहे एकदम मस्त कडक असं. विषय एंड. पोरक जेवतायत कडक असं. नियोजनच कडकच आहे. सोप्या कडक. ओके चला दाखव. हर्ष खाऊन दाखव कसं वाटतंय. हा चल लेट्स गो. कडक कडक कडक. कसं आहे बाई? वेट वेट. ओके आता जरा जेवतो जरा वाईच. कसं आहे म्हणजे आता राजकला ब्लॉग्स आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. शेल्ली खालचीवाडी इथे आपण म्हशीचा डोह या ठिकाणी आपण आलेलो आहोत. डोहा थोडी मारायला एकदम कडक. आपले- आम्ही आलेलो आहोत. काही आपल्या तिकडे सवंगडी तिकडे पोहतायत पण आपण इथे या वेलीवरती चालू. नैसर्गिक हँगिंग वेल. गार्डन. हँगिंग गार्डन म्हणतात पाहू त्याला शकता आमच्या कसं इथे. नैसर्गिकरित्या कसं वेल आहे? अडकले. कसं आहे? विषय कसं आहे? विषय एकदम टॉपचा. कसा? टॉपचा आहे. अजिबात 100% एकदम. अजिबात काय तुटणार तुटणार नाही. असं बघतोय मी. पण तुटणार पण नाही. जर- हा असं काय होणार नाही असं तुटणार बघायला. तर नाही पण नक्की तुम्ही एकदा भेट द्या या जागेला. 100%. 100% एकदम चला. हिडन प्लेस आहे आता खेळायला जाऊयात आरामशीर क्रिकेट तोंडवलीच्या. माळावर. लेट्स गो. बाय बाय. म्हणजे आपला नैसर्गिक झोपाळा पाहू शकता तुम्ही. शेल्डी या गावात काहीच अशक्य नाही. जे काही आहे ते शक्य आहे. पाहू शकता तुम्ही. कडक कडक. 100% एकच नंबर. इथं हॅलो चाल शी. हे असे ब्लॉग यांचे. हाय शपथ. कडक 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 ग बाय. हा रे हॅलो हॅलो रे. अरे अरे तिकडे चालवतोय.
ना असं नाही उलटा एवढा कसा नव्हतो रे टांगा अंतरून टाकून कूलर लावून गार झोपी इकडे इकडे जांभळं काढण्याची पद्धत. तर नमस्कार मंडळ, स्वागत आहे आपल्या ब्लॉग मध्ये. ज्याचं नाव आहे भाई आमरे ब्लॉग्स. तर आता आमची जांभळं काढून झालेत. तर आता निघाले परत खेळायला. असं बघा रे, वाजलेलं 5 मस्त की झालेलं आहे. जेवण देऊन आता आलेलो आम्ही चौंडलीच्या माळामध्ये खेळायला. कडक कडक असा हे वाद कसं आहे शेट, कसं आहे शेट. राज कदम यांचा सुपर गॉगल. कडक दिसतोस, कडक दिसतोय. कसं आता विषय हार्ड केलाय सर मित्रा, इंटरनॅशनल मॅच आहेत ना. 100%. कडक असं गौरी कुठे आहे? हे काय हवा गौरी व नुसते आपली काय धार लावलाय तिने. आहे का काय बिर्याणी वाट बघित होतो मी. काय करणार नाही तू ते नाही मारत मग. काय तू शिकणार कधी जोर वर जोरात. शाबास. बरं येते वर. पुढे हात लावले. राज कदम रॉक्स काढताना दूध कसे एकदा दाखवा. शिकला पोरगा शिकला, प्रगती झाली. तांब्यावर गावघरची एक आठवण. पोरगा शिकला, प्रगती झाली. एक गावावरची आठवण. हे संपलं की काय सोड, सोड, इथं. कडक. नमस्कार माझे पुन्हा स्वागत आपल्या चॅनल राजकन ब्लॉग्स. तर आजची तारीख आहे 1 जून. मी आलेलो काल शेल्लीत. काल मस्त की आम्ही जेवण केलं कडक एकदम. रानात जाऊन बिर्याणी आणि चिकन 65 होतं. तर आज आपण एकटेच आहोत. तर बघूया काय करायचं असा विचार होता माझा. तर आता विचार आलेला आहे की माशापडा जाऊया. मासे पकडायचे, ते पण परातीने. परातीवरती साडीचं हे लावायचं आणि होल करायचं. तर बघूया कसं काय आपलं सक्सेसफुल होतं आहे की नाही. कडक असं वातावरण झालेलं आहे. पावसाचा एकही काय नामोनिशाण नाही आहे. तुम्ही बघू शकता कडक असं. आमची टाकी पण जरा रिकामी वाटते, म्हणून जरा मासे पकडूया आणि टाकीतच डायरेक्ट टाकूया. तर आपली आजी आहे वरती. तर नंतर जरा भेटून करूया मस्त की दुपारी जेवताना. तर मी जातो खाली नदीत आणि बघूया कसं काय होतं आहे. मासे मिळत आहेत की नाही मिळत आहेत, बघूया कसं काय. असं आपला सेटअप असणार आहे. हे बघा जाळी आणि त्याच्यामध्ये हे लावलेले आहे. आणि ही आपली बादली माशांसाठी घेतलेली आहे, भाकरी घेतलेली आहे. तर कडक असं जाऊया खाली, बघूया कसं काय होतं. आजचा आपल्याला किती कॅच मिळतो आणि किती नाही मिळत आहे तो. लेट्स गो. मंडळी, आपल्या या ह्याने एक तरी मासा पकडलेला आहे. तर आपला आहे 100% रेट आहे आपला. कडक. आपण आता आलेलो आहोत नदीवरून. 4-5 मासे मिळाले आहेत, पण ते आपल्याला टाकीसाठी पुरेसे आहे. तर टाकत आता एक करून सगळे मासे आणि दाखवतो मला कसं दिसतं. त्या मासे आपण टाकलेले आहेत. कडक असे दिसत आहेत, मस्तच एकदम. हे बघा, अरे कुठे गेले. हे बघा असे फिरत आहेत, कडक एकदम दिसत आहेत. बघूया कसं काय. आता तर कंटाळा आलाय जायला मला. फिरतायत.
असा काय मंडळी आलेलो मी सकाळी, पण काय कॅच काय झाला नाही एवढा चांगला. पण आत्ताच्या घडीला मी आलेलो आहे 4:45 वाजता आलेलो आहे खाली. तर हे बघा कडक असे मासे मिळालेले आहेत, कडक कडक मिळालेले आहेत. आता तिच्या कॅच आपला रेडी होतोय तिथं अजून पण. तर सांगतो तुम्हाला घरी जाताना किती मिळाले आणि किती नाही. कडक अशी मजा आलेली आहे मला. तर आजचा वाया नाही गेला दिवस आपला. चला बाय बाय. आता घरी आलेलो आहोत. या साईडला आई काय म्हणतेस, कसे आहेत मासे, मासे कसे आहेत? चांगले आहेत. एकदम कडक ना. तुझी टाकी कशी भरली की नाही आता? टाकी मस्त आहे, पण आता भावलं नाही मजा बस झाले. भावलं की ते काय करणार आता, तोपर्यंत हाय तोपर्यंत करा बघा काय कसं काय ते. ओके मी सोडून होतो आता यांना टाकीत डायरेक्ट आलोच. आपली टाकी आहे इथे. आपले 4 मासे आहेत तिथे खाली फिरतायत ते कडक मध्ये. आता ह्यांच्यातलं एकेकाला टाकूया आपण काय कडक मध्ये. कोणाचा नंबर पहिला? ओके कोणच नाही येत आहे, कोणच नाही येत. आला एक आला, टुईंग गेलेला आहे कडक मध्ये एकदम. दुसरा माशाचा नंबर आलेला आहे, हा पण गेला कडक मध्ये एकदम. तिसरा मासा काही येत नाही माझ्या हातात. टाकतो सगळे सोडतो आणि बघतो कसं काय ते. सगळे मासे सोडले आहेत टाकीत. एकदम कडक असे 10-12 मासे झालेले आहेत. एकदम मस्तच वाटतात टाकीत आपल्या. कडक आहे बघा. तुला एक व्ह्यू दाखवतो तुम्हाला. तर मंडळी दिवस तिसरा पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत शेल्डी गावच्या नदीत. तर मासे पकडलेले आहेत कडकमध्ये. पहिला तुम्हाला नवीन टेक्निक सांगतो कसं काय असतं कसं काय नसतं ते. जर तुम्हाला पकडायचे असतील ना, मी ते टोस्ट घेऊन आलो आहे बघा ॲज अ चारा. बघा तर एक सेटअप करायचा असा, बोलवायचा पहिला माशांना खायला. माशांना खायला बोलवायचं असं. बोलवलात आले मासे की उडवायचे. बघा मासा बघा मासा बघा मासा बघा मासा बघा. मासा इथे आहे बघा इथे आहे. अगं दिसतोय बघा इथे बघा इथे मासा हा बघा. तो कसा पकडू आता मला कळत नाही. चला तर मंडळी पाणी उडवत आपण एवढे मासे पकडलेले आहेत. तसं बघायला आता टाकी येत. चला बाय 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 बाय. तर मंडळी मासे पण आणलेले आहेत. पुन्हा एकदा दाखवतो आपले मासे कसे फिरतायत. बघा मासे बघा. येस कडक एकदम. आता टाकतोय एकाला ह्याच्यातला आणि दाखवतो पुढे तुम्हाला कसं काय ते. बघा तो मंडळी हे बघा हा मासा आहे. कलर त्याचा एकदम कसा बघा. तो येत ना हात माझा. बघा याचा कलर बघा कसा आहे. बघा याचा कलर बघा किती मस्त आहे सुंदर. आणि पहिला मासा असा टाकत आहोत आतमध्ये गेलेला आहे. आता टाकत सगळे मासे आतमध्ये पुढे दाखवतो. चला तर मंडळी चहा प्यायला या. वातावरण असं सुंदर झालेलं आहे. पाऊस येण्याची दाट शक्यता दिसत आहेत मला. त्यात मी चहा पिऊन घेतो जरा वाईच. मारी आहे. ओके लेट्स गो. काय करत नाही आहे ना मी. तर मंडळी जाता एक कोकम काढून जातो झाडावरचा. कडक असं बघा मस्त वाटतं रे. एकदम सुंदर झालं घराचं. एकदम कडकच झालंय बघा. असं सगळं आहे हा कडक एकदम कडक. तर मंडळी तर आपली सुट्टी अशा प्रकारे संपलेली आहे. खूप कडाकाचं ऊन आहे. असं वाटलं पाऊस पडेल थोडासा, पण कुठे काय पाऊस तर अजिबात काही पडलेला नाही. पहिल्या दिवशी बिर्याणी केली, दुसऱ्या दिवशी मासे पकडले, आजचा तिसरा दिवस. आज पण मी मासेच पकडले, बाकी काय केलं नाही. तर असं मस्त असं झालेलं आहे वातावरण. हवा सुटलेली आहे. या साईडला बसलेली आहे आई सुद्धा आपल्यासोबत येणार आहे चिपळूणला. तर काय म्हणताय? ठीक आहे चाललंय एकदम मजेत. मध्ये पाऊस कधी लागत विचार करतोय. ओके तर आपण आपल्या चिपळूणला कधी जायचंय, कुठल्या गाडीने जायचंय? 5च्या. बाकी सगळं मजेत आहेस तू? हो ही झाड टाकी बिकी कशी भरली टाकी? कमी झाली एकदम मजा. मासे कसे होते मासे? मस्त होत. आधी मला सांगायचे मासे नको टाकू टाकीत, आता सांगते टाकीत टाक मासे, का घाण होते म्हणून. बाकी सगळं मजेत आहे ना?
झाली आहे, तयारी झाली आहे. आता जाऊया चिपळूणला. गाडी येऊ दे. तर बघा ही आहे वनिताबाई आणि वनिताबाईचा साम्राज्य बघा असा ठेवलेला, एकटी राहते बाई. ओके, कडक असं वाटतंय. बाकी मजेत. आता निघायचं. गाडी येऊ दे. हा का गाडी येऊ दे म्हणजे तेव्हाच येऊ दे. ठीक आहे, चालतंय. बाय बाय. तर जरा मासे बघून येतो म्हणतो. आता जाणार आहे मी, तर नाही येत लवकर येणार तर. हा आहेत काय, आहेत आहेत मासे आहेत. फिरतायत. ओके, कडक कडक एकदम. फणस आल्यात. कोणाला पाहिजे असेल तर घेऊन जाऊ. फणस आल्यात. मी घेऊन जातो एक, कारण का. चला बाय बाय. मंडळी, अशा प्रकारे सुट्टी संपलेली आहे. मम्मी आले आपल्याला सोडायला. आपली गाडी आलेली आहे समोर. आईला नंतर दाखवतो तुम्हाला. जरा बसायचं आहे जरा आपल्याला गाडीत कडकमध्ये. जरा बघूया पुढे कसं काय होतंय आणि काय कसं काय. बाय बाय, येतो. मजेत राहा. ओके, चल बाय बाय. अम्मे